इब्री लोकांस पत्र अध्याय 11. विश्वासाने आम्ही समजतो. बायबलचे पुस्तक इब्री लोकांस हे यहुदी लोकांसाठी लिहिले गेले होते ज्यांनी येशूला त्यांचा तारणहार म्हणून स्वीकारले होते. त्यांना यहुदी धर्माच्या परंपरांमध्ये परत जाण्याचा धोका होता, कारण त्यांनी ख्रिश्चन धर्माच्या मातीत मुळे रोवली नाही. हे पत्र यहुदी धर्मातील अनेक ख्रिश्चन धर्मांतरितांच्या चुकांचा प्रतिकार करण्यासाठी आणि दुरुस्त करण्यासाठी लिहिले गेले होते, ज्यांना येशूच्या सुवार्तेसह जुन्या कराराचे कायदे कायम ठेवायचे होते. जणू काही तारण साध्य करण्यासाठी ख्रिस्ताची कृपा अपुरी होती. इब्री लोकांस लेखक अज्ञात आहे, परंतु आपल्याला माहित आहे की देवाने त्याला प्रेरित केले, जसे त्याने बायबलमधील इतर पुस्तकांच्या लेखकांना प्रेरित केले. इब्री लोकांस पत्र अध्याय 11. विश्वासाने आम्ही समजतो. येहुदी विश्वासणाऱ्यांना जुना करार आणि त्याच्या संतांबद्दल खूप प्रेम आणि आदर होता. अध्याय 11 चे विश्वासकेंद्रित खाते वाचल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर त्यांनी शोधून काढले की त्यांच्या महान विश्वास नायकांमध्ये दृढ विश्वासापेक्षा बरेच काही होते, कारण ते वागले, जगले आणि त्या देवाने दिलेल्या विश्वासाने त्यांचे तारण झाले. अध्याय 11 मध्ये लेखक हाबेल, हनोक आणि नोहा, अब्राहम आणि सारा, इसहाक, याकोब, योसेफ, मोशे, राहाब आणि इतर अनेकांच्या विश्वासावर आधारित अहवालांचा सारांश देईल. वचन 1 ते 3. अध्याय 11 ची सुरुवात विश्वास हे देवावरील आश्वासन आणि देवाची वचने म्हणून परिभाषित करून होते, ज्यांना आपण पाहू शकत नाही. श्रद्धेने भरलेले जीवन हे सदैव देवावरील विश्वासावर आधारित असते. देवावर पूर्ण आणि सक्त विश्वास ठेवणारे आपण, हे जग आणि त्यातील सर्व काही त्याने निर्माण केले आहे हे आपल्याला माहीत आहे. सृष्टीची कृती कोणी पाहिली नाही, परंतु विश्वाची निर्मिती एका तल्लख, अत्यंत कल्पक डिझायनरने केली आहे हे विश्वासाने आणि कारणामुळे आपल्याला माहीत आहे. विश्वास म्हणजे आम्ही जी आशा धरतो त्याबद्दलची खात्री, म्हणजे ज्या गोष्टी आपण पाहू शकत नाही त्याबद्दल भरमवसा असणे. वचन 4 ते 7. काईन आणि हाबेल हे आदाम आणि हव्वा यांचे पहिले 2 पुत्र होते. काईन पहिला मुलगा शेतकरी बनला तर हाबेल मेंढपाळ बनला. हाबेलने देवाच्या अभिवचनावर विश्वास ठेवून त्याचे बलिदान अर्पण केले. त्याच्या पहिल्या जन्मलेल्या प्राण्यांचे रक्त अर्पण केले. केनने जमिनीवर काम केले, पिके घेतली आणि मातीचे फळ पासून परमेश्वराला सादर केले. देवाने हाबेल आणि त्याचे अर्पण मान्य केले, परंतु तो काईनच्या अर्पणावर नाराज होता. हाबेलने विश्वासूपणे देवाच्या आज्ञांचे पालन केले आणि देवाने त्याला स्वीकारले. हनोकचा विश्वास इतका मजबूत होता की तो देवासोबत स्थिरपणे चालत असल्याचे आपण वाचतो. नैतिकदृष्ट्या चुकीच्या संस्कृतीत जगताना त्याच्या ईश्वरी जीवनशैलीने त्याचा विश्वास प्रदर्शित केला. त्याच्या विश्वासामुळे देवाने हनोकला मरता थेट स्वर्गात नेले. नोहाने त्याच्या काळातील लोकांना देव आणणार असलेल्या आगामी जलप्रलयाबद्दल इशारा दिला. त्याच्यावर विश्वास ठेवता ते कदाचित त्याच्यावर हसले, कारण यापूर्वी कधीही पूर आला नव्हता. नोहाने देवावर विश्वास ठेवणे निवडले. पूर आला तेव्हा फक्त नोहा आणि त्याचे कुटुंब आणि तारूवरील प्राणी सुरक्षित राहिले. वचन 8 ते 12. विश्वासाच्या कृतीद्वारे अब्राहमने अज्ञात ठिकाणी प्रवास करण्यासाठी देवाच्या आवाहनाला होय म्हटले, जे त्याचे घर होईल. तिथून निघून गेल्यावर तो कुठे जातोय याची त्याला कल्पना नव्हती. विश्वासाने तो देव पित्याने त्याला वचन दिलेल्या देशात राहत होता. घरांमध्ये राहण्याऐवजी तंबूत तळ ठोकणारा अनोळखी माणूस म्हणून टिकून होता. अब्राहमने धीर धरला आणि पाहिलेल्या शहरावर आपले लक्ष ठेवून यशस्वी झाला, ज्याचा वास्तविक अजूनही अनंत पाया आहे. हे शहर देवाने डिझाइन केलेले आणि बांधलेले होते. विश्वासाने वांझ सारा
नंतर एक वृद्ध स्त्री चमत्कारिकरित्या गरोदर राहिली, कारण तिला विश्वास होता की ज्याने वचन दिले आहे तो वचन दिल्याप्रमाणे करेल. सारा आणि अब्राहम यांच्या विश्वासामुळे त्यांच्या संततीची संख्या लाखोंच्या घरात आहे. त्यांच्या विश्वासाचा त्यांनी कधी स्वप्नातही विचार केला नसता, त्याहून अधिक जीवनावर सकारात्मक प्रभाव पडला. वचन 13 ते 16. हे विश्वासू लोक, देवाने वचन दिलेल्या गोष्टी त्यांच्या हातात घेता मरण पावले. तरीही त्यांनी विश्वास ठेवला. त्यांनी ते कसे केले? प्रत्येकाने आपली अभिवचने पाहिली, ऐकली आणि त्यांचे स्वागत केले आणि कबूल केले की ते जगात अनोळखी आहेत. विश्वासाने जगणे सोपे होते जेव्हा आपण हे लक्षात ठेवतो की हे पृथ्वीवरील जग आपले घर नाही. अब्राहम, सारा आणि सर्व विश्वास ठेवणाऱ्यांना खात्री होती की देवाने त्यांच्यासाठी स्वर्गात एक चांगले आणि अधिक चिरस्थायी घर तयार केले आहे. वचन 17 ते 19. विश्वासाने अब्राहमाने परीक्षेच्या वेळी इसहाकला देवाला परत अर्पण केले. विश्वासाने वागून तो वचन दिलेला मुलगा परत करण्यास तयार होता. अब्राहमाचा विश्वास होता की देव इसहाकला नक्कीच मेलेल्यातून उठवेल. वचन 20 ते 22. अब्राहमाला देवाने दिलेली अभिवचने इसहाकाला मिळाली, ज्याने ती आपल्या मुलांना दिली. ते कसे आणि केव्हा पूर्ण होतील हे पाहण्यास असमर्थ असूनही इसहाकने त्याच्या आज्ञा पाळण्याद्वारे देवावर विश्वास प्रदर्शित केला. याकोबने भविष्याकडे लक्ष देऊन देवावर विश्वास ठेवला. देवाची उपासना करताना त्याने योसेफच्या मुलांना आशीर्वाद दिला. योसेफ, ज्याने आपल्या जीवनात निश्चितच संघर्ष आणि संकटांचा सामना केला होता, तो देखील प्रबळ विश्वासाने जगला. देव इजिप्तमधून इस्रायल राष्ट्राची सुटका करील असा विश्वास होता. त्याने त्याच्या मृत्यूच्या शक्यतेमुळे त्याची खात्री बदलू दिली नाही की देव इस्रायलबद्दल दिलेली वचने पूर्ण करेल. वचन 23 ते 28. मोशेच्या जन्मानंतर इजिप्तच्या फारोने इस्रायली पोरांचा नाश करण्याचा आदेश दिल्यावर त्याच्या पालकांना तात्काळ संकटाचा सामना करावा लागला. परंतु विश्वासाने त्यांनी त्याच्या आदेशाचे उल्लंघन केले आणि देवाची आज्ञा पाळली. आपल्या मुलाला जिवंत ठेवले. विश्वासाने मोशेने इजिप्तचे सिंहासन सोडले आणि त्याऐवजी देवाचा अनुयायी म्हणून छळ होण्यासाठी ऐहिक सुखाचा त्याग केला, कारण देवाने इस्रायल राष्ट्राला वचन दिलेले भविष्यावर त्याचा विश्वास होता. विश्वासाने त्याने पहिल्या वल्हांडण सणाचे पालन केले आणि त्याचा सन्मान केला. तेव्हा वल्हांडण सणाचे रक्त प्रत्येक घराच्या दारावर लावले, जेणेकरून प्रथम जन्मलेल्यांचा नाश करणारा त्या घरातून निघून जाईल आणि त्या चिन्हांकित घरांमध्ये राहणाऱ्या सर्वांना वाचवेल. तेव्हा त्याने देवावर विश्वासू आज्ञापालनही दाखवले. वचन 29 ते 30. देवाने मोशेला आपली काठी उचलण्यास, ताणून समुद्र दुभंगण्यास सांगितले. विश्वासाने त्याने तसे केले आणि इस्रायल लोक कोरड्या जमिनीवर समुद्राच्या खळखळत्या पाण्यातून पळून गेले. आणि विश्वासाने इस्रायल लोक कोरड्या नदीच्या पात्रातून त्यांच्या दोन्ही बाजूंनी समुद्रासह चालले. वचन 30 आम्हांना इस्रायलने यरीहो ताब्यात घेतल्याबद्दल सांगते. वचनाच्या भूमीवर विजय मिळवण्यात पहिला मोठा अडथळा. यरीहोवर इस्रायलींचा हल्ला निश्चितपणे एका अनोख्या युद्ध योजनेवर बांधला गेला होता, ज्याने पारंपरिक युद्ध योजनांना नकार दिला होता. देवावरील विश्वासाने ते यशस्वीरित्या साध्य झाले. वचन 31. सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे राहाब एक इस्रायली नव्हती, तर ती एक विदेशी होती, जिने देवाने तिच्या आणि तिच्या कुटुंबाच्या वचनबद्ध सुटकेवर विश्वास ठेवला होता. पण तिचा हेतू केवळ वाचवण्याचा नव्हता. देव कोण आणि काय याची तिला खात्री होती. जेव्हा शहराच्या भिंती कोसळल्या आणि राहाब आणि तिचे कुटुंब वगळता यरीहोमधील प्रत्येकजण मारला गेला, तेव्हा तिच्या विश्वासाचा सन्मान करण्यात आला. वचन 32 ते 34. या वचनांमध्ये लेखक म्हणत आहेत,
पवित्र शास्त्रात आढळणारे प्रत्येक विश्वासाचे उदाहरण तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे पुरेसा वेळ नसेल. हे असंख्य उदाहरणांनी भरलेले आहे. तो न्यायाधीशांचा कालावधी सादर करतो. त्या 4 न्यायाधीशांची यादी करतो. पुढे तो दावीद आणि शमुवेलची ओळख करून देतो. शेवटी संदेष्टे, ज्यात केवळ एलिया आणि अलिशाच नाही तर यशया, यिर्मया, येहेजकेल आणि 12 लहान संदेष्टे यांचा समावेश होतो. वचन 35. देवाच्या जुन्या कराराच्या लोकांनी निश्चितच विश्वासूपणे पराक्रमी कार्ये केली. या लोकांना त्यांच्या विश्वासामुळे मृत्यूलाही सामोरे जावे लागले. वचन 36 ते 38. या नीतिमान जुन्या कराराच्या पीडितांचा विचार करा. योसेफ, दावीद, एलिया आणि यिर्मया. त्यांचा छळ आणि गैरवर्तन करण्यात आले. त्यांच्यापैकी काहींना ठार मारण्यात आले कारण त्यांनी विश्वासूपणे देवाच्या निर्देशांचे पालन केले. जेरुसलेमचा राजा योआश याच्या आदेशानुसार प्रेषित जख्याला मंदिराच्या प्रांगणात दगडमार करून ठार मारण्यात आले. वचन 39 ते 40. जुन्या कराराच्या संतांप्रमाणेच आपण देवाच्या वचनावर विश्वास ठेवून जगण्यास बांधील आहोत, कारण आपण येशूच्या पुनरागमनाच्या आपल्या अंतिम परिपूर्तीची वाट पाहत आहोत. आपल्यावर कितीही परीक्षा आणि छळ झाला तरी आपण सहन केले पाहिजे. आपली नजर येशूवर ठेवून आपण वाचू.